नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आज जे वागतोय, जे बोलतोय किंवा ज्या भावनेने लोकांकडे पाहतोय, ते सगळं उद्या आपल्या दारापाशी उबदारपणा किंवा थंडी घेऊन परत येणार असतं. अगदी आपण डोंगरात जाऊन एखादी हाक मारतो ना, तसंच आपण प्रेमाने हाक मारली की डोंगरही तितक्याच मायेने आपल्याला साथ देत असतो. आणि जर आपण रागात ओरडलो तर तोच राग हजार पटींनी आपल्या अंगावर येतो. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटतं की मी कोणाचं काय वाईट केलंय, मग माझ्याच वाटेला हे का? पण कर्म हे केवळ या जन्माचं किंवा आजच्या दिवसाचं नसतं. ते एका संत वाहणाऱ्या प्रवाहासारखं असतं, जे आपल्याला दिसत नसलं तरी आपलं नशीब घडवत असतं. जेव्हा आपण एखाद्या गरजूला निस्वार्थपणे मदत करतो, तेव्हा त्या माणसाचे आभार आपल्यापर्यंत पोहोचो ना पोहोचो, त्या कृतीतून निर्माण झालेली सकारात्मकता विश्वात कुठेतरी साठवली जाते. मग एखाद्या दिवशी आपण संकटात असतो आणि अचानक एखादा अनोळखी माणूस आपल्या मदतीला येतो. ते असतं आपल्या कर्माचं परत आलेलं फळ. हे जग म्हणजे एक गोल वर्तुळ आहे. इथे काहीही हरवत नाही आणि काहीही विसरलं जात नाही. आपण पेरलेलं बी जमिनीखाली गेलं की आपल्याला वाटतं ते संपलं, पण निसर्ग मात्र शांतपणे त्याला कोंब फोडत असतो. जर आपण कोणाच्या डोळ्यात पाणी आणलं असेल तर त्या आसवांची किंमत कधीतरी आपल्याला चुकवावीच लागते. आणि जर आपण कोणाच्या तरी आयुष्यात दिवा लावला असेल तर आपल्या अंधाऱ्या वाटेवरही कधीतरी नक्कीच उजेड पडतो. म्हणूनच जगाशी कसं वागावं याचं सोपं गणित म्हणजे, मला इतरांकडून काय हवंय. मला आदर हवा असेल तर मी आधी तो दिला पाहिजे. मला प्रेम हवं असेल तर माझ्या मनात द्वेष असून चालणार नाही. कर्माचा नियम आपल्याला घाबरण्यासाठी नाही, तर जबाबदार बनवण्यासाठी आहे. आपण आज जे पेरत आहोत, उद्या त्याचीच कापणी आपल्याला करायची आहे. हे समजलं की जगणं सुंदर आणि सोपं होऊन जातं ना. शेवटी आपण या जगाला जे देतो ते जग आपल्याला व्याजासह परत करतं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.